नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभि आहे। मी जॉब करतो, पण आता मी सुट्ट्यावर घरी आलो होतो। तसेच मला एका प्रोग्राम साठी जायचे होते। प्रोग्राम होता माझ्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवसाचा। मी आणि माझा मित्र आम्ही फार वर्ष सोबत शिकलो आणि त्यानंतर सुद्धा आमची मैत्री तशीच होती। पण त्याला दुसऱ्या शहरात नोकरी असल्यामुळे आमचे फक्त कॉलवर बोलणे व्हायचे। पण आता मला तो नेहमी त्याच्याकडे येण्याचा आग्रह करत होता। त्याचे लग्न झाले होते आणि त्याची बायको पाहायला फारच सुंदर होती। तिची आणि माझी भेट लग्नात झाली होती। मी त्याला कॉल केला आणि म्हणालो, मी काही दिवसांनी तुझ्याकडे येत आहे। तर तो म्हणाला, तू 8 दिवसाआधी ये, आपण बाहेर जाऊ फिरायला। मी काही दिवसांनी तिथे पोहोचलो। मला माझा मित्र बघताच फार खुश झाला आणि त्याची बायको पण तिथेच होती। मी तिच्याकडे बघितले आणि बघतच राहिलो, कारण ती आधीपेक्षा फारच छान दिसत होती। तिने पण मला नमस्कार केला आणि ती आमच्यासाठी चहा बनवायला गेली। आम्ही चहा घेतला आणि आमच्या आयुष्याच्या गोष्टीबद्दल बोलू लागलो। नंतर माझा मित्र म्हणाला, चल बाहेरून येऊ, आणि तो मला सरळ दारूच्या दुकानात घेऊन गेला। मला तर धक्काच बसला, कारण तो आधी पित नव्हता। मी त्याला विचारले, तू केव्हापासून दारू पिणे सुरू केले? तर म्हणाला, जेव्हापासून मला काही प्रॉब्लेम झाले तेव्हापासून। मी त्याला तो प्रॉब्लेम विचारू लागलो, तर त्याने नंतर सांगणारच बोलला। नंतर आम्ही फार वेळ बसून घरी आलो तेव्हा त्याच्या बायकोला कळले होते त्याच्या बोलण्यावरून की तो दारू पिऊन आहे म्हणून, आणि त्याची बायको त्याच्याकडे रागाने बघत होती। आम्ही रात्री जेवण केले आणि माझा मित्र आपल्या खोलीत झोपी गेला। आता त्याची बायको कामे आवरत होती आणि मी बसून होते। मी तिला विचारले, हा केव्हापासून दारू पिणे सुरू केले? तर म्हणाली, फार दिवस झाले यांना दारूचे व्यसन लागले आहे। अगोदर नाही पित होते, पण एका कामात फार मोठा लॉस झाला तेव्हापासून हे असेच रोज पितात। मी तिला म्हणालो, पण तुमच्याकडे लक्ष तर देतो ना? तर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणू लागली, आजकाल त्यांचे माझ्याकडे काहीच लक्ष नाही आहे। त्यांना फक्त दारूच आवडती आहे। मला काय हवे आहे काय नाही, तसेच माझ्या काय इच्छा आहे या गोष्टीकडे फार कमी लक्ष असते त्यांचं। आणि तुम्हाला बोलण्याच कारण म्हणजे त्याला पैसे पाहिजे होते म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवले। मग मी तिला म्हणालो, तो तर मला म्हणाला की माझा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून। तर ती म्हणाली, ते खोट बोलले। नंतर मी तिला लग्नाचा वाढदिवस केव्हा आहे विचारले, तर म्हणाली 8 दिवसांनी आहे। मी तिला सहानुभूती दिली आणि तिला म्हणालो, तुम्ही अगोदर आपले डोळे पुसा, मला तुम्ही रडताना चांगले वाटत नाही। तर तिने माझ्याकडे बघितले आणि आपले डोळे पुसले। दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राला म्हणालो, चल कुठेतरी फिरायला जाऊ। तर त्याने मला फिरायला घेऊन गेला, पण तो दारू पिला होता। त्याने मला काही पैसे मागितले आणि मी त्याला दिले। मी त्यांना म्हणालो, तुला काही कपडे घेऊन देतो, पण तो मला म्हणाला, मला काही कपडे नको घेऊन देऊ, तू तुझ्या बहिणीला घेऊन दे। आता मला समजले होते, त्याला फक्त दारूच महत्वाची आहे। नंतर त्या दिवशी रात्री जेवण केले आणि थोडा वेळ बोलून माझा मित्र झोपला। पण त्याची बायको कामे करत होती। ती काम पूर्ण करून आली आणि माझ्याजवळ बसली। मी तिला म्हणालो, उद्या आपल्याला जायचे आहे। तर म्हणाली, कुठे जायचे आहे? मी तिच्याकडे बघून म्हणालो, उद्या माहित होईलच। आणि तिला सांगितले, आपण दोघेच जाणार आहे, कारण तुझ्या नवऱ्याने येण्यास मनाई केली आहे। नंतर आम्ही त्या दिवशी निघालो। आम्ही निघालो तेव्हा ती फार छान साडी नेसून आली होती आणि तिने छान मेकअप केल्यामुळे ती अजूनच छान दिसत होती। मी तिच्याकडे बघून बघतच राहिलो। आता तिचे पण माझ्याकडे लक्ष गेले आणि म्हणाली, आपल्याला जायचे आहे ना? मी तिच्याकडे बघून म्हणालो, आज तर तुम्ही फारच सुंदर दिसत आहात। तर ती लाजली। नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि मी तिला छान साडी घेऊन दिली, तसेच माझ्या मित्राला एक शर्ट पण घेतला। त्या दिवशी आम्ही फार बोललो आणि ती म्हणाली, तुम्ही प्रत्येकाची काळजी करता। आता मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, माझा मित्र तुमच्याकडे लक्ष नाही देत, तर मला तर द्यावे लागले ना? तर ती माझ्याकडे बघून हसली। तसेच ती फार आज खुश दिसत होती, कारण बरेच दिवसानंतर ती अशी बाहेर पडली होती। आम्ही कपडे घेतल्यावर आम्हाला काही खायला जायचे होते। रस्ता पार करताना ट्रॅफिक जास्त असल्यामुळे मी तिचा हात पकडला। आता मी तिचा हात पकडून होतो आणि ती माझ्याकडे बघत होती। नंतर आम्ही नाश्ता केला आणि तिला म्हणालो, आज जेवण बनवायचे नाही, आपण बिर्याणी खाऊ।
त्यानंतर आम्ही बिर्याणी घेऊन घरी ऑटोने जात होतो. ऑटोने जात असताना ती फारच माझ्या जवळ बसली होती आणि तिचा मला फारच स्पर्श होत होता. कारण ऑटोमध्ये गर्दी होती. त्यावेळेस आम्ही काही न बोलता एकमेकांकडे बघत होतो. त्या दिवशी ती फार मनमोकळ्यापणाने माझ्या सोबत बोलत होती आणि आमचा दुरावा थोडा कमी झाला होता. ती फार छान स्वभावाची होती, पण नाईलाजाने अनेक गोष्टी मनात लपून बसली होती. त्या दिवशी आम्ही बिर्याणी खाल्ली आणि माझा मित्र नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत जाऊन झोपला. रात्री आम्ही बोलत होतो. मी तिला म्हणालो, तुम्ही किती सुंदर आहे, तुमचा स्वभाव पण छान आहे, पण माझ्या मित्राला केव्हा समजेल माहित नाही. अजून म्हणालो, मला तुमच्यासारखी बायको मिळाली तर कधीच तिला त्रास देणार नाही आणि नेहमीच तिला प्रेमच देईल. मी असे बोलताच ती माझ्याकडे बघू लागली, पण तिच्या डोळ्यात प्रेमाची भूक दिसून येत होती. ती हळूच म्हणाली, प्रत्येकाच्या नशिबात प्रेमच मिळेल असे नसते, आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे डोळे पुसले, तसेच तिला सहानुभूती देऊन म्हणालो, होईल बरोबर सर्व. आत ती पण माझ्या जवळ होती आणि मला तिची ऊब जाणवू लागली होती. ती मला मिठी मारून रडत होती आणि मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या अंगात थरकाप सुटत होता, कारण तिचा ती एकदम जवळचा स्पर्श मला होत असल्यामुळे मला वेगळेच वाटू लागले होते आणि जणू तिला पण माझ्या जवळ येऊन बरे वाटू लागले होते. पण माझ्या मनात ती आता बसू लागली होती. मला तिच्या त्या निरागस चेहऱ्यावर खुशी बघायची होती. आता मी तिच्या जवळ जवळ करू लागलो आणि बोलू लागलो. मी तिच्या सोबत बोलत असताना तिला मस्करी पण करू लागलो, पण ती काही न बोलता हसली. आता तिला पण हा सर्व गोष्टीमुळे छान वाटू लागले. आता आमचे असेच वागणे सुरू होते आणि तिला या गोष्टीमुळे आनंद येत होता. तसेच कदाचित तिला पण मी आवडू लागलो होतो. ती पण माझ्या जवळ असायची आणि आमचा स्पर्श व्हायचा, पण कोणालाच काही हरकत नव्हती. आज तिचा लग्नाचा वाढदिवस होता. मी तिला सकाळी उठून लग्नाच्या वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या आणि ती मला म्हणाली, काय बनवू आज स्पेशल जेवणासाठी? मी म्हणालो, तुला आवडेल ते बनव, तुझी आवड ते माझी आवड. तर ती माझ्याकडे बघून हसली. आता संध्याकाळ झाली होती. मी काही सामान आणून छान सजावट करून लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची पूर्ण तयारी पार पाडली. आता माझा मित्र आला, पण आज तो थोडा जास्तच घेऊन होता. पण त्याला काहीच बोललो नाही, कारण मला जास्त बोलून कार्यक्रम खराब करायचा नव्हता. मी केक आणून ठेवला आणि ती तयारी करायला गेली होती. तेव्हापर्यंत मी पूर्ण काम केले. ती जेव्हा आली तर फारच सुंदर दिसत होती आणि मी घेऊन दिलेली साडी नेसून आली होती. मी तिला बघतच म्हणालो, तू तर अप्सरा दिसत आहे. तर तिने एक नाजून स्माईल दिली. मी तिला केक कट करायला लावला. माझा मित्र बसून होता. त्यानंतर तिने केक कट केला आणि आपल्या नवऱ्याला खाऊ घातला. त्यानंतर मला पण दिला. आम्ही थोडा डान्स पण केला आणि माझा मित्र काही वेळ थांबून तिथेच झोपला, कारण त्याला दारू आज थोडी जास्त झाली होती. मी आपल्या खोलीत होतो. ती आली आणि म्हणाली, तुमचा धन्यवाद माझा लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल. ती आली तेव्हा फार जवळ बसून होती. आता मला फारच वेगळे वाटत होते आणि मी तिच्याकडे बघत होतो आणि आम्ही केव्हा एक झालो आम्हालाच कळले नाही. आता आम्ही आपले प्रेम व्यक्त करण्यात लागलो होतो. ती माझ्याकडे बघून म्हणाली, फार दिवसाची मी तहानलेली आहे, आज माझी भूक मिटवा. आता मी तिला अजून जवळ. मी तिला असे करताच तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसून आली. तिचा श्वास वाढला होता आणि हळूहळू माझी गती वाढू लागली होती. माझ्या या प्रयत्नाने तिचा प्रतिसाद पण वाढत होता. आम्ही आता त्या गोष्टीत पूर्णपणे समाविष्ट झालो होतो. आमची अवस्था फार वेगळी झाली असून तिला फारच आनंद येत होता. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आम्हाला असे करून फार वेळ झाला होता, पण आम्ही आता पण एकच होतो. तसेच आम्हाला दूर होण्याची काहीच इच्छा नव्हती, पण आमचे शरीर पूर्णपणे त्या गोष्टीने थरथरत होते. तरी सुद्धा मनात अजून इच्छा बाकी होत्या आणि आता आम्ही परत त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात लागलो होतो. असे करता करता आमचे शरीर थकले होते. त्यानंतर आम्ही असेच गप्प बसलो. काही वेळाने ती आवरून किचन मध्ये जाऊन जेवण आणले आणि आम्ही एकमेकांकडे बघून जेवण करू लागलो. आमच्या चेहऱ्यावर आज ती प्रेमाची भूक पूर्ण झालेली दिसून येत होती. त्यानंतर जेवण करून आम्ही आराम केला. आता आम्ही असेच आपले प्रेम व्यक्त करत होतो आणि आता माझे सुट्टीचे दिवस संपले होते.
मी जाताना तिला काही पैसे पण दिले. आता मी त्यांना आपल्या घरी बोलवले आहे आणि लवकरच ते येणार आहे. मित्रांनो, अशा अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.